नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत काहीतरी स्पेशल, ती म्हणजे झणझणीत मिसळ, जी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मिसळ बनवण्यासाठी मी इथे मोड आलेली मटकी घेतली आहे। ही साधारण 150 ग्राम आहे। ही आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे। कुकरला लावताना ह्यामध्ये एक पाव चमचा हळद आणि एक चमचा मीठ असं घालून 2 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे। त्यानंतर मी इथे पाववाटी सुकं खोबरं घेतलं आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत, 2 टोमॅटो आणि 4 मोठे कांदे। आणि मिसळीचा मसाला म्हणजे मी इथे घेतला आहे 1 मोठा चमचा मिसळ मसाला घेतला आहे आणि 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका कढईत 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे। त्यात मी पहिलं सुकं खोबरं भाजून घेते। खोबरं लाल रंग होईपर्यंत भाजायचं आहे चांगलं। खोबरं थोडं भाजून झालं आहे। आता या स्टेजला आपण 4 कांदे घालूया। कांदा आणि खोबरं एकत्र आपण एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजूया। आता ह्याच्यात मी लसणाच्या पाकळ्या घालते, तेही भाजून घेऊया आपण। आता मी याच्यामध्ये 2 टोमॅटो आणि कोथिंबीरच्या काड्या घालते, तेही आपण भाजून घेऊया याच्यासोबत। आपला कांदा आणि टोमॅटो भाजून झाला आहे। तर हे थंड झाल्यावर आपण एकदम मिक्सरला लावायचं, एकदम बारीक। वाटण थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे मटकीला फोडणी घालूया। एका कढईत मी 1 चमचा तेल घेतलं आहे, त्यात कढीपत्ता घालते, पाव चमचा जिरं, आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे। आणि ही कुकरला लावलेली मटकी आहे, तिच्यात घालूया। मीठ मी शिजतानाच घातलं आहे, त्यामुळे परत घालण्याची गरज नाही। असा एकदा मिसळचा बेत ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली आहे मिसळ। आपली मटकी शिजून झाली आहे। आता आपण एक वाटण तयार करूया ह्याचं। हे असं वाटण करायचं आहे, ह्यात पाणी बिलकुल नाही घालायचं आहे, असं ड्रायच वाटायचं। मिसळ तयार करण्यासाठी मी एक कढईत 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे, त्यात मी कढीपत्ता घालते, थोडं हिंग घालूया, आणि कांदा लसूण मसाला आणि मिसळ मसाला ढवळून घ्यायचं आहे। एक अर्धा चमचा मी धनजिरा पावडर घालते, या स्टेजला आपण इथे एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे।
असं केलं ना की मिसळीला मस्त तरी येते आणि मसालाही जळत नाही. हे बघा आली की नाही तरी. मसाला भाजून झाला. आता हे वाटप मी यात घालते. सगळं एकत्र करून घ्यायचं. आता आपण हा मसाला झाकण ठेवून शिजू देऊया. एक 7-8 मिनटं शिजू देऊया. आपलं वाटण शिजलं आहे आणि तरी देखील आली आहे. तर या स्टेजला आपण एक ग्लास मोठं गरम पाणी ओतूया. थोडं मीठ घालूया. आता पुन्हा 10 मिनिटांसाठी थोडं हे शिजून देऊया म्हणजे त्याला चांगली तरी येईल. तर मंडळी बघा आपल्या मिसळला काय मस्त तरी आली आहे. थोडी कोथिंबीर घालूया. तुम्ही हवं असेल तर तेलाचं प्रमाण वाढवू शकता. आता आपण ही गरमागरम मिसळ मस्त सर्व करूया. खूप सुंदर होते मिसळ. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा कशी झाली आहे म्हणून. आपली झणझणीत मिसळ तयार आहे. आपण आता प्लेट सर्व करूया. तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही कोणती पद्धत वापरता तेही मला सांगा. मीही नक्की ट्राय करून बघेन. अशा प्रकारे आपली मिसळ थाळी रेडी आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली की नाही मला नक्की सांगा. त्यासाठी माझं चॅनल लाईक शेअर आणि फॉलो करा. तोपर्यंत बाय बाय.